शाळा सुरू होत आहेत। संपूर्ण राज्यभरातल्या शाळांचा आजचा पहिला दिवस आहे। सकाळच्या सत्रातील शाळा 7 वाजल्यापासून सुरू झाल्यात। नवीन दप्तर, पुस्तक, नव्या गणवेशासह शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची आज लगबग पाहायला मिळाली। फुलं किंवा चॉकलेट देऊन अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षकांनी हे असं स्वागत केलंय। विदर्भातील शाळा मात्र 10 दिवसांनंतर उघडणार आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। मुलांमध्ये एक वेगळा उत्साह दिसतोय। आजपासून शाळा सुरू होत आहेत। पहिला दिवस आहे आजचा शाळेचा। नवीन दप्तरं, पुस्तकं, नवीन गणवेशासह सगळे विद्यार्थी शाळेत दाखल होत आहेत। विदर्भ वगळून आज महाराष्ट्रामध्ये प्रवेशोत्सव साजरा केला जातोय आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर नाशिकची ही रचना महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहेत। खरं तर शिक्षकांकडनं या ठिकाणी जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। त्यांचं स्वागत खरं तर प्रभात फेरीच्या या सगळ्या निमित्तानं केलं जातंय। बालवाद्यांकडनं या ठिकाणी पारंपरिक वाद्य वाजवत या ठिकाणी खरं तर स्वागत करण्यात आलेलं आहे। शाळेच्या प्रिन्सिपल आपल्यासोबत आहेत। मॅडम, अनोख्या पद्धतीनं स्वागत, काय भावना होती आजच्या दिवशी या सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करत असताना? खरं तर 1 महिन्यानंतर सर्व विद्यार्थी या ठिकाणी प्रवेश घेतलेले आलेले आहेत। नवीन प्रवेश घेतलेले काही विद्यार्थी आहेत। दरवर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम घेत असतो आणि यावर्षी आम्ही जरा महाराष्ट्राची संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपली जुनी संस्कृती, लेझिम, वारकरी समुदाय, आपले समाज सुधारक, सेल्फी पॉइंट म्हणजे पाटा वरवंटा, जात या प्रकारचे सेल्फी पॉइंट ठेवले। आपल्या किल्ल्यांचं दर्शन या ठिकाणी दाखवलेलं आहे। काय भावना आहेत? वेगळ्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलेलं आहे। काय वाटतं, शाळेने कसं स्वागत केलं? चांगलं केलेलं आहे। वासुदेवाची वेशभूषा केलेली आहे, किती आनंद आहे? खूप शाळेने स्वागत केलेलं आहे तुमचं, कसा उत्साह आहे तुमच्यामध्ये? छान वाटलं। छान वाटतं। काय वाटतं तुला? मला खूप चांगले वाटले आणि मजा आली। लेझिम खेळताना खूप आवडलं आणि स्वागत करताना पण खूप आवडलं। सर, वेगळ्या पद्धतीनं हे सगळं स्वागत होतंय। मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय। वेगवेगळ्या स्वरूपाचं हे जे स्वागत बघून विद्यार्थी देखील गैरवरून या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर आज शाळेचा पहिला दिवस। आम्ही ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो तो म्हणजे आजचा दिवस। गेल्या 1.5 महिन्यापासून आम्ही या चिमुकल्यांपासून लांब होतो आणि आज मोठा आनंद होतोय त्यांना पुन्हा भेटल्यावरती। एकदम मस्त वाटलं का आपल्या मुलांना जो चेहऱ्यावरचा आनंद आहे तो खूप छान वाटला मला। आणि ह्या शाळेचं नाव पण झालेलं आहे नाशिकमध्ये आणि शाळा पण एकदम उत्कृष्ट प्रकारे शिकवते, मुलांना हे करते, त्याच्यामुळे मला आनंद वाटला। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।